काँग्रेसचे सांगलीतील खासदार विशाल पाटील हे आज कोल्हापूर दौऱ्यावर आले होते। यावेळी त्यांनी जिल्हा काँग्रेस कमिटीमध्ये पत्रकारांशी संवाद साधला। आज 25 जानेवारी हा दिवस राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून साजरा होतोय। हा दिवस साजरा होत असताना निवडणूक आयोग मात्र भाजपच्या एखाद्या कार्यकर्त्याप्रमाणे काम करत असल्याची टीका खासदार विशाल पाटील यांनी केली आहे। निवडणूक आयोगाचं कामकाज पाहता लोकशाहीवरील लोकांचा विश्वास संपत चालल्याचं त्यांनी सांगितलं। महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत निकालाचे आकडे संभ्रम निर्माण करणारे आहेत। त्याच्या विरोधात न्यायालयीन लढाई देण्यासाठी काँग्रेस पक्षानं सबळ पुरावे गोळा करण्याचं काम सुरू केलंय। याचबरोबर जनतेच्या मनातील भावना लक्षात घेऊन रस्त्यावर लढण्याची भूमिका कायम राहणार असल्याचं खासदार विशाल पाटील यांनी स्पष्ट केलं। लोकसभा निवडणुकीनंतर 6 महिन्यांनी विधानसभा निवडणूक झाली। या काळात तब्बल 50 लाख मतदार वाढले गेले। इतक्या मोठ्या प्रमाणात मतदार कसे नोंदवले गेले अशी शंका त्यांनी उपस्थित केली। याशिवाय विधानसभा निवडणुकीवेळी सायंकाळी 5 नंतर 76 लाख मतदान झालं। ही संख्या देखील संशयास्पद आहे। अशाच पद्धतीनं निवडणूक आयोग काम करत राहिल्यास लोकांचा लोकशाही आणि निवडणूक प्रक्रियेवरील विश्वास उडून जाईल अशी भीती त्यांनी यावेळी व्यक्त केली। मग ही मशीन रिचार्ज करण्यात आली होती का? आली होती तर त्यावेळेला कुणाच्या सह्या घेतल्या होत्या का? ह्याचं उत्तर देत नाहीत। हे म्हणतात काही काही मशीन बॅटरी 100% टिकते, पण कशी टिकली, राहिली कशी, ह्याचं स्पष्टीकरण मग तांत्रिक जर उत्तर द्यायचे असेल हे तांत्रिक उत्तर आहेत ते द्या आम्हाला डिफाईन करून की का एक मशीन 50% बॅटरी पण खाली येते आणि दुसरी मशीन काहीच खाली येत नाही, 100% दिवसभर 10-12 तास बटणं दाबून दाबून लोक बटणं दाबा लागले, आवाज यायला लागलाय, बीप यायला लागलाय, सगळं चाललंय, प्रिंट व्हायला लागलाय, पण बॅटरी कमीच झाली नाही। हे स्पष्टीकरण त्यांना देता आलेलं नाही। आम्हालाही ह्या इलेक्शन कमिशनवर विश्वास ठेवायचा आहे, मात्र ही जर पारदर्शकता त्यांनी नाही पाळली तर आमचाच नव्हे तर सामान्य माणसांचा सुद्धा पूर्णपणे ह्या इलेक्शन कमिशनवरनच आणि लोकशाहीवरनच विश्वास उठून जाईल। भाजपच्या दबावाखाली निवडणूक आयोग काम करतोय असा आरोप खासदार विशाल पाटील यांनी केला। निवडणूक आयोगानं निपक्षपातीपणे काम करणं अपेक्षित असताना त्यांचं पक्षपाती कामकाज हे लोकशाहीच्या संरक्षणाला घातक ठरणारं आहे। लोकसभेच्या निवडणुकीकरता जे ईव्हीएम वापरले होते तेच ईव्हीएम विधानसभेसाठी वापरलं असतं तर चाललं असतं। मग विधानसभा निवडणुकीसाठी गुजरातवरून ईव्हीएम का आणलं गेलं अशी शंका त्यांनी उपस्थित केली आहे। याबाबत निवडणूक आयोगाला स्पष्टीकरण देता आलेलं नाही असं त्यांनी सांगितलं। ह्या लोकसभेला ज्या निवडणुकीला मशीन वापरल्या गेल्या होत्या त्या गुजरातवरून आल्या असल्याचा आरोप आम्ही त्यांना केलेला आहे की ह्या मशीन गुजरातमध्ये वापरलेल्या मशीन तुम्ही इथं आणलेल्या आहेत। लोकसभेला वापरलेल्या मशीन आणि विधानसभेला वापरलेल्या मशीन सेम नाही आहेत, वेगळ्या मशीन आणल्या गेल्या। काय गरज पडली? जर लोकसभेला मतदान झालं होतं मशीन इथं महाराष्ट्रात होत्याच, त्याच मशीन तुम्ही तसं पण त्या मशीनचा डेटा क्लिअर करून तुम्ही परत मशीन दुसरीकडे वापरता, लगेच दुसऱ्या राज्यातून ह्या ठिकाणी मशीनी आणायचं कारण त्याचं स्पष्टीकरण त्यांना देता आलेलं नाही। माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी विधानसभा निवडणुकीतील आकडे संशयाला पुष्टी देणारे असल्याचं सांगितलं। निवडणूक निकालानंतर आम्ही निवडणूक आयोगाकडे वेगवेगळ्या मुद्द्यांवर आधारित माहिती मागवली आहे, परंतु ती देण्यास आयोगाकडून टाळाटाळ केली जाते। त्यामुळे आयोगाच्या कामकाज पद्धतीविषयी संशय निर्माण झाला असल्याचा आरोप ऋतुराज पाटील यांनी केलाय। निवडणूक आयोगाच्या या भूमिकेविरोधात काँग्रेस पक्ष लढ्याची भूमिका घेईल। येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका निपक्षपाती आणि पारदर्शकपणे व्हाव्यात अशी अपेक्षाही ऋतुराज पाटील यांनी व्यक्त केली। या पत्रकार बैठकीला आमदार जयंत असगावकर, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील, काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण, शशांक बावचकर, सूर्यकांत पाटील बुद्धिहाळकर, माजी नगरसेविका भारती पोवार, गोकुळचे संचालक बाळासाहेब खाडे आदी उपस्थित होते।